ठरला या मॅचचा सामनावीर अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सचा सचिन वक्ते हा खेळाडू। सचिन आपण यायचंय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू। 13 बॉल मध्ये 23 धावा अगदी निर्णायक ठरला या मॅच मध्ये। विजय मिळवण्यासाठी एक सहकार्य या इनिंगचा लाभलेला आहे, त्यामुळे तो ठरला या मॅचचा सामनावीर। दोन्ही टीमचं अभिनंदन। आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोल विरुद्ध 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी। मांगरोल टीमने टॉस इथे जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जशी मॅचला सुरुवात होईल मी मात्र या स्पर्धेतून रजा घेतोय। धन्यवाद 32 शिराला प्रीमियर लीगचे सर्व कोर कमिटी मेंबर्स, खास करून आमचे मित्र विजय रेड्रेकर, तुमचं मनपूर्वक आभार। त्यानंतर आमचे शंकरदादा मोहिते साहेबांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। त्यानंतर विशाल भाऊ नायकवडी यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण तुमच्या माध्यमातून या 32 शिराला प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचा एक घटक म्हणून मला संधी दिली, तर सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि इथेच मी उमेश म्हात्रे सर्वांची रजा घेतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना गुड नाईट, शब्बा खैर। चला जाऊयात घरी, सॉरी जाऊयात मॅचच्या दिशेनं। अगदी महत्वाची मॅच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय। श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ टीम टॉस जिंकले आणि बॅटिंग घेतली या टीमनं। द टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट। 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडी टीम मॅच मध्ये करेल गोलंदाजी। इम्पॉर्टंट मॅच आणि आजच्या रात्रीतली शेवटची। 1:18 झालेत। उद्या ही मॅच आहे। ज्यांच्या सकाळी मॅचेस अंपायर्स असतील, कॉमेंटेटर असतील, यूट्यूब असतील, नाही या सगळ्यांना खरं आपण पहिलं तर अलार्म लावताना एकच दिसतं, 2 तास 40 मिनिटं झोप तुम्हाला भेटणार। पहिला चेंडू अपकट, फटका चांगला आहे पॉइंट रिजनला। अगदी 2 खेळाडू चेंडूच्या मागवरती धावतायत, चेंडूनं गाठली सीमारेषा। पहिला चेंडूवरती येतोय 4 चौकार, अप्रतिम फटका। आमचे सगळे कॅमेरा मॅन सध्या त्यांचं आम्ही कौतुक करतो। फक्त एक मॅच डोळ्यावरती पाणी मारायचंय, मम्मा म्हणा आणि अगदी मॅचच्या दिशेने जाऊयात। आमचे उमेशजी म्हात्रे सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात। सन्माननीय उमेशजी म्हात्रे सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत। आज स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर आणि आपण पहिले तर अगदी त्यांचा आवाज आपण ऐकलात आजच्या रात्रीमध्ये।
हाई लॉफ्ट केला जातोय मिड विकेट रिजनला आहे खेळाडू कॅच फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली जाते विकेटचं पतन चांगली कॅच पकडली गेली आहे हा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करूया सन्माननीय उमेशजी अत्रे सर यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज गेले कित्येक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नवी मुंबईचं टेनिस क्रिकेट अगदी खेळवत ठेवलं ज्या व्यक्तीनं आणि तरुणांनी आपण पाहिलं तर अगदी बरेचसे तरुण ज्यांच्याकडे पाहून समालोचन क्षेत्रामध्ये घडले गेले असे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज उमेशजी मात्रे सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत रेशीम धाग्यानं विणलेली शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि क्रिस्टल ट्रॉफी देऊन त्यांचे आभार व्यक्त करतोय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 धावसंख्या स्कोर करवती सजली आहे प्रतिम ज्या पद्धतीने आपण पाहतोय ओव्हरला सुरुवात झाली चौकाराला एक धाव आली विकेट आली म्हणजे कुठे चांगला कमबॅक केलाय आता टीमनं ओहो वड बॉल सागर साठी चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण आहोत लॉफ्ट केला जातोय डिप्सकल एक रिजनला खेळाडू वेगानं धावतोय जरूर चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून गेलाय 4 चौकारासाठी एक चांगला फटका एक चांगला अटेम्प्ट यावेळी मात्र केला जातोय की विकेट गेलेली असताना देखील सागर आपण पाहिलं तर अगदी एक वेगळ्या धुंदीमध्ये खेळतो कारण की विकेट गेले याचा परिणाम त्याच्यावरती कोणताही झाला नाहीये बाकी मी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय अटॅक केला जातोय असते बऱ्याचशा खेळाडूंची आपण पाहिले नॅचरल बॅटिंग असते तीच लॉफ्ट केला जातोय अप्रतिम कॅच आणखीन एक विकेट हेच घडले दादा विकेट आल्यानंतर चौकार गेल्यानंतर विकेट आले चौकार गेल्यानंतर विकेट आली एक तेरी एक मेरी कभी खुशी कभी गम अशी राहिली आजची ओव्हर उद्घाटन सोहळा जेव्हा आपण पाहिलं तर या स्पर्धेचा अगदी उद्घाटन सोहळा पार पडला आणि सगळे उद्घाटन सोहळ्याच्या वेळी आपण पाहिलं तर युट्यूबला आताही व्हिडिओ पाहिले सगळे फ्रेश होते उद्घाटन सोहळ्याला सगळे अगदी फ्रेश आणि आता तू सगळ्यांचे चेहरे बघ बांधून ठेवले राया सोडा मला घरी आणि नाही जाऊ शकत कारण की आयोजन आपल्या ज्यांची मॅच होणार ते जाणार तुम्हाला सगळं उचलून सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मग तुम्ही 4 वाजतात अशा वेळी आळस द्यायचाही आळस आलाय टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 9 यावर देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव अगदी आपण पाहिलं तर शंकरदादा मोहिते साहेब असतील अगदी विशाल दादा असतील आमचे हे देखील आपण पाहिलं तर अगदी या मॅच साठी आहेत जागे आहेत म्हणजे खेळाडूंसाठी खेळताना आहेत जागे अंकुश सध्या आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग साठी दाखल झालाय स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून अप्रतिम फटका निघून जातोय 4 धावेसाठी स्क्वेअर कट अगदी आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला गेला आणि 4 धावा इथे मात्र अगदी ऍड होत आहेत टीमची टोटल आपण 14 धाव संख्या हाही लॉफ्ट केला जातोय खेळाडू मिड विकेटला चेंडू आपण पाहिलं तर अगदी स्टॉप केलाय एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते एकरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 15 या धाव संख्येमध्ये जाऊन पोहोचली आहे 15 ऑन अ स्कोर कार्ड पंधरा धाव संख्या हाही लॉफ्ट केला गेलाय चेंडू मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग स्वीट साऊंड इज अ गोज टू डीप स्क्वेअर एक रिजनच्या डोक्यावरून निघून जातोय 6 धावेसाठी षटकार वॉर्ड स्ट्रोक
टीमची टोटल आता मात्र अगदी गाडी रम पम पो निघून गेली आहे. तब्बल आपण पाहिले तर 21 या धावसंख्येवरती 21 धावा स्कोर कार्ड वरती सदल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ झाला. आई फटका आपण पाहिलं तर सरळ बॅटीनं खेळला जातो. डिपेक्सच्या कव्हर रिजनला चेंडू वेगानं जातो. तो पण मात्र गाठले चेंडून सीमारेषा. निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तब्बल 500 रुपयाचं प्राइज असेल सागर थोरातसाठी. गणेश यांच्यासाठी आपण पाहिलं तर 500 रुपये. थँक्यू. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 25 या धावसंख्येवरती. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 ओव्हरची ही देखील मॅच खेळली जाते. आजचा संपूर्ण गट संपवण्याचा प्रयत्न आणि तो संपवला देखील गेला. ही शेवटची मॅच आजच्या गटातली. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल धाव. टीम 2 षटकांचा खेळ संपला गेला. टीमची टोटल अगदी पाहिली तर 27 धाव संख्या. स्क्रीन मध्ये पाहताय हे आता अगदी नीट बसलेत, मात्र पाय पेंगाळलेले, त्यांना बांधून ठेवलंय सध्या. रात्रीचा दिवस केल्याशिवाय बोलतात ना स्वप्न पूर्ण होत नाही. ते खूप छान मेहनत आहे तुमच्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती झोप दिसून येते. किती हसलात तुम्ही तरी मात्र असेच हसत राहा आयुष्यभर. खूप छान हा कॉमेंट्री बॉक्स आमचा. थँक्यू सो मच. सगळे आपण पाहिले तर यावेळी मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी रात्रीचा दिवस करतायत. थँक्यू सो मच. आणि सगळे हिरोज आहेत हे व्यासपीठावरती दाखवले. हे सगळे हिरोज आहेत पडद्यामागचे. यांच्यामुळे स्पर्धा आज उठून दिसते. थँक्यू सो मच. अगदी खाली जे आमचे बसले गेलेत हिरोज त्यांना दाखवलं जाते. पहा स्क्रीन वरती अगदी एडिट मस्तपैकी या मॅचचा आनंद आहे. आणि किती थकले असतील तरी समोर क्रिकेट आहे त्यांचं. एका षटकारासाठी तब्बल 1000 रुपये आता निलेश पाटील यांच्यासाठी. मला वाटतं मी पण माईक ठेवावं, मी बॅटिंग करायला जावं. लॉफ्ट केला जातो चेंडू हवेमध्ये. नेताजी यांच्या पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. आता गोलंदाज बोलत असतील और लगाओ पैसा और लगाओ, बॅट्समन आउट हो रहे भाई लगाओ. की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकेट माघारी जात आहेत. टीमची टोटल 27 धावा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमने टॉस जिंकला आणि सांगितलं आम्ही बॅटिंग करणार आहोत पहिल्यांदा. यंग चॅलेंज मैदानामध्ये दाखल झालेत. शंकरदादा मोहिते साहेब, विजय रेथरेकर यांना स्क्रीन मध्ये पाहता. मास्टर माइंड आयोजन कसं करायचं विजय रेठरेकर. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये त्याला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संपूर्ण अभ्यास पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शंकरदादा मोहिते साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विशालजी नायकोडी साहेब यांच्यासोबत सातत्याने विजय रेठरेकर हे व्यक्तिमत्व पश्चिम महाराष्ट्र. संपूर्ण आपण पाहिलं तर खजिन्याच्या चाव्या या एका व्यक्तीकडे, कारण की संपूर्ण आपण पाहिलं खजिनदार म्हणून तो कामकाज पाहतो. खूप छान. थँक्यू सो मच. लाला दादांनी आज दाल मुंडी अप्रतिम बनवली. ज्यांना नाही भेटली त्यांचा बॅड लक आहे, ज्यांनी खाल्ली त्यांची आज मजा आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 27 धावा. येस डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाईल. एक सिंगल धाव. संघाची धाव संख्या 28. पंचांचं कौतुक करेल, कारण की ज्या पद्धतीने आपण स्पर्धा पाहतो दादा डे नाईट, कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये ते कंटिन्यू उभे आहेत, हे महत्वाचं. आणि या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीयेत. त्यांना सॅल्यूट आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 28 धावा. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनसाइड ऑफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू कॅच प्रतिम पकडली जाते. व्हॉट अ कॅच. धक्के भेटलेत आणि धक्क्यावरती धक्के. आता मात्र धक्के भेटले गेले तब्बल 3. व्हॉट अ मॅच. यंग चॅलेंज मैदानामध्ये दाखल झाला.
एक महत्वाची फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस आपण पाहिलं तर अंकुश अमोल मात्र मैदानामध्ये दाखल झालेत, आउट झाले. आपण पाहिलं तर अमित माघारी आले, अमित गेला, अमित पुन्हा माघारी आला. विकेट, एक धाव विकेट, 2 विकेट आले या ओव्हर मध्ये. टीमची टोटल जी आपण पहिले स्थिर आहे 28-28, जैसे ते वैसे. धावसंख्या हल्ली नाहीये, फक्त एकच पाऊल हल्ले जिथे आपण पाहिले तर एक सिंगल धाव आली होती. त्यानंतर आताची एक धाव, 29 वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि 4 चेंडूचा खेळ झाला. चांगली बॅटिंग आपण पाहिली तर अंकुश आणि अमोलच्या माध्यमातून केली जाते. अमोल आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आत्ता आलेला बॅटर आहे. अंकुशच्या आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चौकार, एक सिंगल आली आहे, म्हणजे त्याच्या बॅट मधून एक धावा यायला सुरुवात झाली आहे. आणि या मॅच मध्ये धावा हव्या आहेत, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी रात्रीचं सत्र आणि अशा वेळी खेळपट्टी अगदी थंड असते, त्यावेळी धावा कराव्या लागतात. चेंडू थोडेसे थांबून येताना पाहतो आपण, आणि अशा वेळी आपण पाहिलं तर फलंदाज थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. संघाची धावसंख्या 29. चेंडूचा खेळ झाला 5-1 बाकी अजून. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. या देखील आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या जैसे थे वैसे 29 धावा, 29. चला, नवीन गोलंदाज लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय. येस, 29, 29 धावा स्कोर कार्ड वरती. चला प्लीज स्पीड अप घ्या प्लीज, कारण की अवघा काही वेळ राहिला, इथून पुढे सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात. प्रत्येकाला आपण पाहिलं तर उद्याच्या दिवसासाठी तयारी करायची असते, यासाठी थोडासा स्पीडअप घ्या, कारण की आज जरा जास्त उशीर झाला. उद्याच्या दिवसामध्ये आपण जरूर प्रयत्न करू, सगळ्या मॅचेस लवकर संपवण्याचा प्रयत्न करूयात. पहिला चेंडू लॉफ्ट केला जातोय, आहे खेळाडू, कॅच पकडली ही जाते. आज क्षेत्ररक्षण 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी टीमचा अप्रतिम राहिलाय, म्हणजे 10 पैकी किती गुण द्यायचे ठरवलं तर 10 पैकी 10 गुण आज फिल्डिंग मध्ये आहेत मराठीवाडी टीमला. धक्का क्रमांक 4 माघारी गेला. अनिरुद्ध गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सध्या मात्र दाखल झालाय. अनुराग सध्या आपण पाहिलं तर दाखल झालाय गोलंदाजीसाठी. टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 29 वरती स्थिर आहे. 4थं षटक सध्या प्रगती पथावरती चालू आहे. बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म जॅक केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू आहे डीप स्पेलेग रिजन मधून. चेंडू गॅदर केल्यानंतर दुसरी धावा आता कंप्लीट केली जाते. 2 धावा खूप वेगानं. मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत डीप स्क्वेअर रिजनचा चेंडू पर्यंत पोहोचला. गॅदर केलेला चेंडू फेकीपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या तब्बल 2. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, खबरला आहे खेळाडू, चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. चेंडू अगदी निघून गेला, मात्र इथेही दुसरी धाव होतीये पूर्ण. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. खूप छान धावा, 2-2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 33 या आकड्यावरती. विकास एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विकास आणि अंकुश हे दोन्ही बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये.
हो हो फटका चांगला अटेम्प्ट केलाय मात्र भरपूर हवेमध्ये जाताना अगदी ट्राय केला गेला कॅच साठी. डिक्लेअर मध्ये धाव आपण पाहिली तर अगदी एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या थोडीशी पुढे गेली आहे. 34-34 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अजूनही दोन चेंडू बाकी आहेत जिथे आपण पहिलं ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या मात्र आहोत आपण. टू गो. 2 चेंडू ओव्हर क्रमांक 4 चे. चांगली गोलंदाजी अनुरागच्या माध्यमातून हाई चेंडू आपण पाहिलं तर मिड विकेटला डीप मध्ये डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू. आता दुसरी धाव नाही घेतली जाते. एकाच धावेती समाधान. याआधी आपण पाहिलं या डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धावा घेतल्या होत्या तेव्हा फटका अगदी आरामामध्ये खेळला होता. आताचा फटका थोडस टायमिंग चांगलं होतं. ताकदी होती. वेगानं चेंडू गेला जिथे एकच सिंगल धाव भेटली. एका धावेच्या मदतीनं बाहेर ठेवला थोडासा. चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम दी बॉडी. ते 35 धावसंख्या 35 स्कोर कार्ड वरती सजली गेले. 35 धावसंख्या स्कोर कार्ड वरती असताना शेवटचे षटक आता मैदानामध्ये अगदी दाखल होईल. मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय. ओव्हर क्रमांक 5. आतापर्यंत किरण दाखल झाला. एक सिंपल गोष्ट ऍज अ स्कोरर माझ्यासोबत जोडला गेला. सचिन. येस सचिन वाघ्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न पैकी तर आरामामध्ये केले. एक सिंगल धाव 36 धावा. सचिन दादा आतापर्यंत एवढ्या रात्री जागायचं बोलल्यानंतर आपण एकतर अभ्यास करायला तुला सांगितलं. तू नाही जागू शकत. पण क्रिकेट आहे. तो रात्रभर जागून क्रिकेट खेळू शकतो. हे क्रिकेट आहे आणि हे वेळ आहे. म्हणजे आयुष्यात पुस्तकं पाठ नाही झाली पण जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा पाठ पण केली नाही. हे क्रिकेट आहे. हलक्यात घेण्याचा प्रयत्न. खेळाडू चेंडू काय तर फेकी पहा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओहो व्हॉट हॅपन. अंपायर तो काहीतरी चर्चा करते. भाई नाही भाई फस गया तू. अंपायर चर्चा करतात की थोडासा फसला गेला. कदाचित हात लागला गेला. तदनंतर आपण पाहिलं तर अंपायरनं जवळून पाहिलं. झूम होते कारण की हा चेंडू ज्या पद्धतीने फेकला नाही तसंच अंपायर बागे जाऊन थोडीशी मान हलवली. नाही भाई नाही कुछ तो गडबड आहे दया. आणि अखेरीस 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 37 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. येस संपूर्ण आपण पाहिले ते दोघे जण सध्या मात्र निवांत मॅचचा आनंद जरूर घेत आहेत. जिथे स्क्रीन मध्ये तुम्ही पाहताय सोने आणि सुहास वेगळी चर्चा त्यांची चालली असेल. झोपायला कोणाच्या घरी जायचं आणि कसं नियोजन करायचं या सगळ्या गोष्टींची चर्चा सध्या चालू आहे. ये पब्लिक आहे भाई सब जानती है. मे बी टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 37. ही मजा वेगळी आहे दादा. बघा दादा खरं तर नाही दादा ही मजा वेगळी आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 अजूनही बाकी आहे. बरोबर मिडल स्टंप बाजूला झोपवले. खऱ्या अर्थानं आपण पहिले मिडल स्टंप पूर्णपणे बाजूला झोपून टाकले. एक महत्वाची विकेट मैदानामध्ये मात्र जरूर प्राप्त केले. टीमची टोटल आपण पाहिले तर अगदी जैसे ते वैसे 37 धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ झाला. ओहो दाखल झालाय मैदानामध्ये आपण पाहिले तर अर्थातच सचिन मस्के पाटील. मुंबई पोलीस संघाचे संघ मालक निलेश दादा पाटील, अजय दादा पाटील आणि सचिन मस्के पाटील दाखल झालेत. 2 चेंडू त्यांना भेटले. जब मौका मिला है तो चौका लगा. ओ हो माय गॉड. मला वाटलं 50-50 मैच खेळायला गेलेत की काय. मात्र सिर्फ 2 है भाई. 2 में कुछ तो करना पड़ेगा. अलग करने का झलक स्ट्रोक खेलना पड़ेगा. 2 चेंडूवर एक चांगली स्ट्रोक खेळावी लागतील. शिवाजी तो बॉसला सध्या स्क्रीन मध्ये पाहता. ये सोता नहीं कभी भाई.
ओहो हो, पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर मध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पहिले एक डिक्लेअर येते आणि काय आत्मविश्वास दाखवला. पहिला चेंडू स्विच हिट, आत्मविश्वास असावा. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये जाता सगळेजण टाळ्या वाजवतात, तर कुछ तो अलग करना चाहिए ना भाई. सीधे बात से सब खेलते, मैं आड़े बात से खेलूंगा, सीधी उंगली से सब घी निकालेंगे, मैं डब्बा गरम करूंगा. त्या पद्धतीने खेळ करावा लागतो. हलका ओहो वर पंच आहे खेळाडू. चेंडू आपण पाहिलं तर एक सिंगल धाव, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय मात्र त्या ओहो हो हो, ये देखो भाई, येस एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवरती, 39 या धावसंख्येवरती आणि 40 धावेचं आव्हान. 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. 40 रन्स टू विन 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी या टीमला. 40 धावसंख्या. लगेच मॅचला सुरुवात करूयात. एकोणचाळीस धावेचं आव्हान. येस विशाल दादा, वेलकम, स्वागत. चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. टीम दोन्ही अंपायर्सला पाहताय तुम्ही सध्या स्क्रीनवरती.
अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू आपण पाहिलं लेफ्ट हँडेड बॅटर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला टाकत असताना बॅटिंगसाठी अक्षय सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला. अक्षय सध्या स्ट्राईक वरती. रोहित आहे स्ट्राईकला. अक्षय आणि रोहित दोन्ही मैदानामध्ये डू नॉट कन्फ्युज प्लीज. अमोल गोलंदाजीसाठी आणि पहिला चेंडू डॉट. हाही चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वॉट अ बॉल यार, वॉट अ बॉल. दोन्ही चेंडू त्याच टप्प्यावरती त्याच फलंदाजाला त्याच प्रकारे तोच डॉट बॉल आलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. ऑलरेडी खेळाडू उभे केले. तर आपण पहिलं विकेट आली तर तब्बल 500 रुपये आमच्या निलेश दादा पाटील संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून. यावेळी केला आपण पहिला फटका. अगदी गती परिवर्तन चेंडू होता. लॉफ्ट केला जातो. यावेळी ड्राईव्ह नाही केला जाते. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वॉट अ थ्रो आहे. बॅकअप. 2 धावा अगदी आरामामध्ये इथे कंप्लीट केले गेलेत. अजय पाटील यांच्या माध्यमातून षटकार आला तर 500 रुपये. भाई एक विकेट साठी 500 ला होता. दुसरे सिक्सर साठी आग तिकडे लागले. आग उधर भी लगे, आग इधर भी लगे, आग दोनों तरफ बराबर की लगे. वाव. विकेटला तर 1000 रुपये संघ मालक बोलतात. वॉट बॉल, वॉट बॉल. अप्रतिम चेंडू. अपील पा. वॉट बॉल यार. अप्रतिम गोलंदाजी. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला. बॅट स्विंग केली. थोडा बँड झाला. चेंडूची गती नाही समजली आणि अखेरीस आपण पहिलं डॉट बॉल जातोय. निर्धाव चेंडू. टार्गेट या मॅच मध्ये तब्बल 40 धावेचा आहे. 40 रन्स टू विन. 40 धावसंख्या तुला या मॅच मध्ये करायची, जिंकायचं असेल तर. पुढे खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. अगदी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. हो अप्रतिम चेंडू हाताला. जिथे आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. हे सगळे आपण पाहिले तर आमच्या मान्यवर दाखवले जातात. विशाल भाऊ सध्या स्क्रीन वरती पाहताय. सुनील पाटील नाना, निलेश दादा संघ मालक, विजय रेटरेकर, सगळ्यांना विजय जाधव सगळे पाहताय तुम्ही. शांताराम शेठ. आणि काय चर्चा चालली असेल यांची. आजची दालमुंडी खूप छान झाली आहे. ही चर्चा होती की आज ज्या पद्धतीने दालमुंडी आज बनवली ती खूप छान. आणि ही चर्चा चालली आहे सगळ्यांची. जिनको मिला है उनके मजा आहे भाई. अंजना नाही भेटली त्यांना सॉरी. टीमची टोटल अगदी 3. इज कॉल टोपन नाव वाघ्या. टीमची टोटल आपण पहिली 3. मजा असते नाईट स्पर्धेला. एक वेगळी मजा असते. तू कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक वेगळी मजा असते नाईटला. आणि तुला मजा करतच समालोचन करावं लागतं. अदरवाईज सगळे झोपून जातील. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी टोला लागतो. जिथे आपण पाहिलं तर धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. बांध के रखाय भाई. पूर्णपणे बांधून ठेवलंय. पायामध्ये बेड्या ठोकल्यात. गाडी थोडी ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. लॉफ्ट केला जातोय. खेळाडू आहे कॅच साठी. वॉट अ कॅच यार. अप्रतिम कॅच. कारण की ज्या पद्धतीने चेंडू पर्यंत पोहोचला ओंजेमध्ये अगदी आरामामध्ये कॅच पकडली आणि विकेटचं पतन. बॅटर आउट. बत्तीसिरा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन बत्तीसिरा प्रीमियर लीग 6व्या वर्षामध्ये सध्या ही स्पर्धा 1 लाख रुपयाचं पारितोषिक, 50,000 रुपये, 30,000 रुपये, 30,000 रुपये अशी तब्बल 4 पारितोषिक.
नेताजी दाखल झालेत मैदानामध्ये. तीन धावा फक्त स्कोर कार्डवरती सध्या मात्र सजल्या गेलेत. अंकुशनं अंकुश लावलाय धावसंख्येवरती, जरासा अंकुशनं पूर्णपणे ब्रेक लावलाय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न अगदी सरळ बॅटीवरती आला नाहीये, मात्र एक धावही थांबणार नाही. एक धाव लगेच कंप्लीट केली, कारण माहिती आहे सध्या धावा कमी आले, धावांची खूप गरज आहे. भाई मांके नाही देंगे तो छिनके लेंगे लेंगे जरूर, असंच खेळावं लागेल आता, की 40 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. कारण की 40 धावसंख्या तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. क्षेत्ररक्षण सध्या थोडंसं बदललं जातं. कोणशी अँगी नेक्स्ट बॉल, की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले पहा, थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं लेफ्ट हँडेड बॅटरीसाठी. जेव्हा एखादी गोलंदाज आपण पाहिले तर विजय भाऊ ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवतात, माहिती पडतं येणारा चेंडू यॉर्कर येणारे, हाफ ट्रॅकर येणारे, त्याच पद्धतीने कोणता चेंडू इथून पुढे येणारे. हे क्षेत्ररक्षण घर फिरल्या 2 मिनिटांमध्ये सेकंदामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं. पहा पुढे येऊन करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला जातो व्ही शेप मध्ये. वॉटर बॅटिंग, वॉटर ड्राईव्ह, अप्रतिम फटका. याला बोलतात गॅप शोधणं, वाट शोधणं, सुईमधून धागा होणं. आणि ज्या पद्धतीने हा फटका खेळला सर बॅटीनं, अप्रतिम फटका. बॅटिंग करत असताना फलंदाज अक्षय, हम है सीधे साधे अक्षय, अक्षय ना बच्चन. वॉटर बॅटिंग. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. ज्या पद्धतीने अक्षयने तो ड्राईव्ह लगावला तिथे आपण पाहिलं तर त्याची स्ट्रेंथ दिसून आली, तिथे त्याचं टेक्निक दिसून आलं लेफ्ट हँडेड. पुढे खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील लॉफ्ट केला जातोय. एक सिंगल धाव फक्त मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 प्रगती पथावरती, एक चेंडू अजूनही बाकी असेल. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेला 5, 1 टू गो. एक चेंडू आता बाकी आहे. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर अगदी नेताजी. लॉफ्ट केला जातोय फटका आपण पाहिलं तर अगदी बॅटवरती सरळ आलेला नाहीये, मात्र खेळाडू वेगाने पोहोचतोय जरूर. बॅकअप दुसऱ्या बाजूला थोडीशी मिसफील्ड झाली जरूर, मात्र अगदी 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अगदी 12 या आकड्यावरती, आणि 18 चेंडू 28 धावेची गरज. 18 चेंडू 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलंय. 18-28. येणारे 18-28 हे समीकरण या मॅच मध्ये. चांगलं मॅच, 40 धावेचं आव्हान. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं चेंडू जरूर जातोय डाऊन दी ग्राउंड. अप्रतिम अगदी 4 धावा. कारण की ज्या पद्धतीने हा फटका आपण पाहिलं तर खेळून काढला, टेक्निक पाहिलं, टेम्परामेंट पाहिलं, त्याचं एलिव्हेशन पाहिलं, ज्या पद्धतीने लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हा फटका खेळत असताना. ओहो, वॉटर स्ट्रोक यार, बॅकफुटला जाऊन हा स्क्वेअर कट होता. 4 धावा टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अगदी शोबोला, म्हणजे 16 धावसंख्या, 16. सोळा धावा स्कोर कार्ड वरती. लॉफ्ट केला जातो चेंडू आपण पाहिलं तर खेळाडू कॅच साठी गेला नाहीये, थांबला, बनबावून चेंडू येण्याची वाट बघितली, गॅदर केला, फेकी पा, वॉट अ थ्रो, आणि त्याच वेगानं धावाही कंप्लीट केल्या गेल्या. तब्बल आपण पाहिलं तर 2 धावा. आता मात्र विजयासाठी आपण पाहिलं तब्बल 22 धावेची गरज आहे. 18-22 हे समीकरण या मॅच मध्ये. 16-22 हे समीकरण.
यावेळी पंच केला आहे सर, बॅटीवरती आला नाहीये. यावेळी पण बाउन्स पकडला जाईल. फेकी चांगली आहे, या खेळाडूची फेकी चांगली आहे. इथे फेकी अगदी वेगानं तर झाली आहे, पण अखेरीस पुन्हा 2 धावा चोरल्या. चिकी धावा. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. रिप्ले मध्ये पहा, चेंडू पकडला नॉन स्ट्राईकला, फेकत असताना खाली पडला, पण अखेरीस हे एफर्ट्स त्याचे दिसून आले. वॉट एफर्ट्स. आणि कॅमेरामॅन टिपलेत हे सगळे एफर्ट्स पहा. 2 वाजलेत भाऊ. आणि यावेळी कॅमेरा बघ तेवढंच चांगल्या पद्धतीचं चांगल्या दर्जाचा इथे संधी होती. निसटली संधी हातातून. जवळच्या धावाही सोडल्या जात नाहीयेत भाई. मांग के नहीं छीन के लेते हैं हम लोग, और जब भी लेते हैं भाग के लेंगे. दौड़े नहीं कभी, भागेंगे जरूर. पळावं लागतं सगळ्या गोष्टींच्या मागे. स्वप्नांच्या मागे ट्रेन पकडताना पळावं लागतं. स्वप्नांच्या मागे पळावं लागतं एका धावेसाठी. प्रेमाच्या मागे पळावं लागतं. टीमची टोटल आपण पहिली अगदी 21-21. लॉफ्ट केलाय. वॉट अ स्ट्रोक. क्लास आहे, क्वालिटी आहे, टाळ्यांचा आवाज आहे त्याच्यामध्ये. या फटक्याचं सौंदर्य आहे. काय फटका खेळलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर नेताजीच्या बॅट मधून हा स्ट्रोक येतोय. आज की शाम मस्तानी. नेताजीच्या या बॅट मधून आलेला हा फटका पहा, आकाशामध्ये डायरेक्ट गायब. चेंडू गोल केला, अगदी चमकलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 27. 13 चेंडू 13 हवेत. 13. 13 चेंडू 13. उद्याच्या दिवसामध्ये थोड्याशा मॅचेस लवकर चालू होतील जरूर, जेणेकरून संध्याकाळी मॅचेस आपण पाहिले लवकर आवरल्याही जातील. आजचा ओपनिंगचा दिवस होता या स्पर्धेचा. यासाठी थोडंसं आपण पाहिलं लेट पर्यंत मॅच खेळवल्या जात आहेत. मात्र समीकरण 12 चेंडू आता 13 पर्यंत येऊन पोहोचलाय. 32वी प्रीमियर लीग 2025. आणि मगाशी आपण पाहिलं अमर मराठे बोलल्या सगळ्या बऱ्याचशा तारखा मागे पुढे झाल्या आणि अखेरीस ही तारीख ठेवली गेली जी आपण पाहिली तर 24, 25, 26, 27. आणि मैदानही चांगलं भेटलं गेलंय ऑलरेडी. या मैदानामध्ये लाईट आपण पाहिलं तर कमी पोल लावावे लागतात. ऑलरेडी लाईट्स आहेत त्याने संपूर्ण आपण पाहिलं तर उपलब्ध केले गेले त्या मैदानाच्या माध्यमातून. 12-13 हे समीकरण या मॅच मध्ये. बारा चेंडू मध्ये तब्बल 13 धावेची गरज. जाऊयात मॅच खेळा दिसेनं. हो चांगला चेंडू हाताला जातो. पहिला चेंडू अगदी येईल डॉट गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अजय अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल. उद्याच्या दिवसामध्ये बरोबर 3:30 वाजता मॅच चालू होईल आणि बरोबर 3:30 वाजता तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये उपलब्ध राहा. पहिला चेंडू टाकण्यात येईल 3:30च्या टायमिंग मध्ये, म्हणजे दुपारी 3:30 ला तुम्हाला इथे उपस्थित राहायचंय. उद्याचा दिवस ही महत्वाचा आहे. दुसरा दिवस समीकरण फक्त 12 धावा हव्यात आता. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये व्हाईट बॉल येईल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते सध्या. आता 10 चेंडू तब्बल 11 धावेची गरज. टॅप फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एक सिंगल धाव घेतली जाते. मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर यावी सिंगल डबल न पूर्ण करण्याचा प्रयत्न 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी आणि अजूनही आपण पाहिलं तर या टीमचा हुकमे का अजूनही अमर मराठे मागे बाकी. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर सिंगल डबल न मॅच खेळली जाते.
हाही चेंडू आपण पाहिलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली, बॅटीची लिडिंग एज आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॅटर होईल बाद. चांगली बॅटिंग राहिली बॅटिंग करत असताना अक्षय AK-47. अमर मराठे आता जरूर रेडी होईल, यानंतर मैदानामध्ये दाखल होताना पाहिलं जाईल. अमर मराठेला दाखल झाला 10 धावा स्कोर कार्ड वरती, माफ करा 10 धावा विजयासाठी हवे, 30 धावा स्कोर कार्ड वरती. पाहिलं गेलं सगळ्यांचं लक्ष आहे का, 30 धाव संख्या 30. महत्वाची विकेट, अर्थातच LBW बॅटर आउट. महत्वाची विकेट. आणि जेव्हा अमर मैदानामध्ये जात होता, दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या संघ मालकानं हळूच काहीतरी आवाज दिला. मैदानामध्ये गेल्यानंतर जो LBW आलाय तिथून थोडासा नाराज होऊन तो येतोय माघारी. एक महत्वाची विकेट. मॅच हलके में मत लेना गुरु, कारण की जेव्हा जेव्हा मॅच हलक्यामध्ये घेतले तेव्हा तेव्हा पासा पलटा. आता विजयासाठी 7 चेंडू मध्ये तब्बल 10 धावेची गरज. 7 धावा. रंगली आहे मॅच. या रात्रीमध्ये श्याम मस्तानी होऊ शकते. लेट्स सी. 7 चेंडू 10 धावेची गरज. आणि अमर मराठे ज्या पद्धतीने फसला गेला खेळत असताना LBW च्या स्वरूपामध्ये, तो माघारी आला. सात 10 अगदी हे समीकरण एक्स्ट्रा धावेने सजलं. थोडस आपण पाहिलं तर पुढे गेले. 7 चेंडू 9 धावेची गरज. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव येणं, जिथे आपण पाहिलं तर डबल डिजिट धाव संख्या सिंगल डिजिट होणं, अशा पद्धतीने 7-9. लॉफ्ट केला जातोय मिड विकेट रिझनला, खेळाडू आहे, कॅच पकडली जाते, मॅच बनली गेली आहे. 6 चेंडू आता 9 धावेची गरज. 9 धावा आणि 6 चेंडू आता बाकी आहेत. चांगली मॅच रंगली गेली आहे मॅच. धक्के भेटले 4. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम. सहा चेंडू आणि तब्बल 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेले. गणेश दाखल झाला. बॉलर गणेश गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू विकेट. आता प्रत्येक जण या टेन्शन मध्ये बाई मॅच हलक्यामध्ये घेतली. ही सचिन आउट झालाय. टीम साठी आपण पहिला महत्वाचा खेळ करणारे नेताजी बाद झालेत, म्हणजे टीम संकटामध्ये अडकली आहे. 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी टीम कधी कोणाला हलक्यात घ्यायचं नसतं. पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात ज्यांनी एक काय महाकाय समुद्रातले जहाज बुडवलेले असतात. सध्या मॅच हलके में लिया गया भाई.
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रवीण साळुंके दाखल झालेत मैदानामध्ये. 5 चेंडू मध्ये करायच्या 9 धावा. भाऊ मॅच खूप बनली, असं वाटलं मॅच एखादी घेऊन जातील. गोलंदाजी करणारी टीम बोलत असेल हलके में मत लेना बोला था. 12 बॉल 12 ची मॅच होती. समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 12 आणि आता 12 वाजलेत मॅच मध्ये. बोल्ड क्लीन बोल्ड होतोय. बॅटर आउट. दांडी गुल. अगदी फलंदाज बॅट स्विंग केली, दांडी वाकवली, झोपवली, मोडून टाकली. अगदी इफ यू मिस दैट डेफिनेटली हिट. फंस गया गुरु, मैच फंस गया. 7 धक्के. बदाम खाने से अक्कल नहीं आती मेरे दोस्त, ठोकरे खाने से आते नहीं. या मॅच मध्ये ठोकरे खूप भेटलेत, धक्के खूप भेटलेत. अगला कोण जाएगा? आणि जो मैदानामध्ये दाखल होतो त्याला वाटलं होतं माझ्यापर्यंत बॅटिंग येईल. 45 धावेची मॅच, 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाला बॅटिंग भेटली आहे. 40 धावेची मॅच आहे. 40 धावेची मॅच. 8व्या क्रमांकाच्या फलंदाजापर्यंत बॅटिंग मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ टीम. सागर दाखल झालेत. सन्नाटा पूर्णपणे बॅटिंगच्या पॅव्हलियन मध्ये सन्नाटा. सब एक दूसरे के पास देख रहे हैं. चार चेंडू 9 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. चार 9. मॅच थोडीशी हलक्यामध्ये घेतली गेली भाऊ. 2 वाजून बरोबर 6 मिनिटं झालेत सध्या. एका बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम, 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडी टीम. जी LBW अमरची विकेट आहे तिथून जी सुरुवात झाली. धक्के धक्के धक्के. ठोकरे. हाफ ट्रॅकर पंच केला. कॅचचा कॉल दिला. कॅच ड्रॉप होते. भाई जोर की लगे इसको. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि बहुत जोर की लगे उसको भाई. की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 3 चेंडू मध्ये आता 7 धावेची गरज. पण या मॅच मध्ये घडलं काय? चेंडू हवेमध्ये पहा. व्हॉट हॅपन? रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. चेंडू हवेमध्ये की कॅच थी, दुसऱ्यानं ती सोडली. तदनंतर हा पाठीवरती भेटला ढाप करून. यस. नाराज है कारण कि हर कोई उसके पास देख रहा है भाई ये क्यों करना चाहता था. 3 चेंडू 7. मॅचचं समीकरण भाऊ काहीतरी चुकतंय. 2 मिनिटं 3 काढलेत भाऊ. येस 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 येस. मग 6 तर 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. मॅच ऑन झाली आहे आणि या 3 धावा खूप महत्वाच्या होत्या. जीवा जीवाला या 3 धावेनं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. कॅचचा कॉल दिलाय. कॅच साठी गेले जात नाहीयेत. 1 बाउंड. चेंडू आपण गॅदर केला. 2 धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुटले तोपर्यंत फेकी केले. 2 धावा. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अगर वो कॅच जी कॅच होती तिथे काय घडलं नसतं तर मॅच मध्ये बरंच बिघडलं असतं. कारण की कॅच एकाची मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अडथळा आला तिथून ती कॅच ड्रॉप झाली आणि प्रत्येक जण बघू लागला. मात्र अगदी कॉर्नरच्या खेळाडूकडे 2 चेंडू आणि तब्बल 4 धावेची गरज. मॅच बनली आहे. लॉफ्ट केला. याही चेंडू वेगानं जातोय. टप्पा 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 सीमा पार. बॉन्डी मॅच. अब क्या बोलेगा. ती कॅच मनाला टोचेल. चालताना बोलताना झोपताना जागताना ती कॅच मनाला टोचेल भाऊ. ये ना चल बे. ती कॅच मॅच घेऊन गेला आणि ते बोलतात ना पकडो कॅच जीतो मॅच. वो यही था भाई. हेच होतं ते. कॅच ड्रॉप. मॅच ड्रॉप. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ इनिंग. 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडी टीम जिंकले. मॅचचा मॅन ऑफ द मॅच या
ज्या गोलंदाजानं धावा 2 दिल्या, विकेट घेतल्या 2, नेताजी. ओव्हर क्रमांक 3, मॅन ऑफ द मॅच नेताजी. वेलकम. 2 धावा दिल्या, तब्बल 2 विकेट घेतले. नेताजी या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरत आहेत. मॅन ऑफ द मॅच